प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण अगदी मार्केटमध्ये भेटतं तसं अमूल बटर घरच्या घरी फक्त एक साहित्य वापरून बनवणार आहोत. तेही खूप सोप्या पद्धतीने. आणि रेसिपी बघितल्यानंतर यापुढे तुम्ही घरीच अमूल बटर बनवाल. एका बाउलमध्ये मी तूप घेतलेलं आहे. तर एक वाटीला थोडंसं कमी इतकं तूप आहे. तूप वितळवलेले घ्यायचं आहे आपल्याला, पण हे गरम तूप नाही आहे, थंडच तूप आहे. तर घट्ट तूप घेण्याऐवजी थंड तूप घ्यायचं आहे. तुम्ही गाईचं म्हशीचं पॅकिंग कोणतंही तूप घेऊ शकता. मार्केटमध्ये जे बटर भेटतं ते सॉल्टी असतं, त्यासाठी इथे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. थोडा रंग त्याचा पिवळसर असतो म्हणून इथे अगदी चिमटभर हळद घातलेली आहे. तुम्हाला सॉल्टी बटर नको असेल, तुम्ही मीठ नाही घातलं तरीही चालेल. आता हे छान मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मीठ छान विरघळलं जाईल यामध्ये. अगदी सोपी पद्धत आहे. आणि जो महत्त्वाचा घटक ज्यामुळे आपलं बटर बनतं ते म्हणजे बर्फ. इकडे मी 10 ते 12 बर्फाचे खडे म्हणजे आईस क्यूब घालते. तर हे सर्व रेसिपी टेम्परेचरवर डिपेंड आहे. हे असं एकसारखं ढवळून घ्यायचं आहे. तर ज्या वेळेस आपण लोणी वितळतो त्याचं तूप बनतं, तसंच तुपाला थंडावा दिला की त्याचं लोणी बनतं. तर हे फक्त टेम्परेचरवर अवलंबून आहे. यापूर्वी कदाचित तुम्हाला ही टिप्स माहिती नसेल. तर सगळ्यांकडेच आपल्याकडे तूप असतं. तर ज्यावेळेस बटर हवं असेल, मार्केट बंद असेल, त्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अमूल स्टाईल बटर बनवू शकता. तेही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये. तर एक 2 ते 3 मिनिट हे छान असं फेटून घ्यायचं आहे. लगेचच याचा रंग बदललेला आहे आणि आपलं बटर बनायला सुरुवात झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. दाखवते त्या पद्धतीने एकसारखं फेटून फेटून हे घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये चमच्याने मी जसं हे मिक्स करून घेते तसं देखील करायचं आहे. ज्यावेळेस आपण बर्फ घालतो याला थोडा घट्टपणा येतो, त्यामुळे कदाचित ढवळताना तुम्हाला हे जड आल्यासारखं वाटेल. पण असंच हे फेटायचं आहे छान. हळूहळू रंग बदलतोय. तर 2 ते 3 मिनिट असंच फेटून घ्यायचं आहे. हे पहा, परफेक्ट आपलं बटर तयार झालेलं आहे. आता जे राहिलेले बर्फाचे खडे आणि बर्फ वितळल्यामुळे जे पाणी झाले ते काढून घ्यायचं आहे. हे पहा, आणि अगदी परफेक्ट आपलं अमूल स्टाईल बटर घरच्या घरी तयार झालेलं आहे. मी असा एक चौकोनी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही कंटेनर घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये जरी सेट केलं तरीही चालेल. तर हे पहा, अगदी सॉफ्ट असं आपलं बटर तयार झालेलं आहे. तर आपण मार्केट स्टाईल बनवतोय त्यामुळे इथे मी अगदी तसाच शेप देते. तर मध्ये मध्ये जे बर्फाचे खडे किंवा पाणी असेल ते काढून टाकायचं आहे. आणि हे बघा, यामध्ये असं छान प्रेस करून याला असा आकार द्यायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकाराच्या डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये हे ठेवू शकता. डब्यामध्ये छान हे आता लावून झालेलं आहे. फ्रीझरमध्ये एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. बटर छान सेट होतं. फ्रीझरमधून काढायचं आणि एक 5 मिनटं बाहेर ठेवायचं. आणि आता हे बघा, हे डिमोल्ड करूयात, म्हणजे डब्यातून बाहेर काढूयात, म्हणजे लक्षात येईल. रंगही सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट मार्केटसारखंच दिसतंय. हे बघा, मस्त. तर अशा चौकोनी डब्यामध्ये ठेवल्यामुळे अगदी मार्केटसारखा याला आकार आलेला आहे. तर हव्या तशा क्यूबमध्ये तुम्ही हे कट करू शकता. मी हे दाखवण्यासाठी तुम्हाला कट करते. तर थंड बटर असेल ते थोडं कडक असतं आणि जसं जसं टेम्परेचर लो होईल तसं ते सॉफ्ट होतं. अमूल बटर बनवायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर घरच्या फक्त उपलब्ध एका साहित्यापासून मार्केट स्टाईल अमूल बटर तयार झालेलं आहे. तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा. बाय बाय.